मोर्चा काढत असेल, अंगावरती केसेस घेत असेल, छाती टोकपणे 360 15 कोटी. आता ह्या भाऊंनी काय केलं? 15 कोटी घेतले, टाकले खिशात, आजारपणाचं सोंग केलं. हेच बोलत असताना मला तुमचं लक्ष थोडंसं दिल्लीकडे गुंतलंय. आपल्या सर्वांना माहिती असेल की 2 आठवड्यापूर्वी नीटचा पेपर फुटला. त्याच्यामुळे खूप मोठ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि अख्ख्या भारतामध्ये एक मोठं आंदोलन पेटलं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्याचं. त्याच आंदोलनाची भूमिका ही सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीने मुंबईमध्ये सुद्धा वाजवली होती आणि मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन केलं. आपण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागतो, आपण नीटच्या वरती आंदोलन करतो आणि त्याच्यावरती काही तोडगा सुटेल तेवढ्या आतमध्ये आज बातमी येते की टीईटीचा पेपर फुटतो. मित्रांनो, 4,28,000 विद्यार्थी या पेपरसाठी तयारी करत होते. 1,000 रुपये या पेपरची फीज होती आणि जेव्हा असा पेपर फुटतो तेव्हा नुसता एक पेपर फुटत नाही, तुम्ही 4,28,000 विद्यार्थ्यांच्या भविष्याला सुरुंग लावण्याचं काम करता, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने भारतामध्ये केंद्र सरकारमध्ये धर्मेंद्र प्रधानांचा पेपर फुटीसाठी राजीनामा मागितला जातो, त्याच पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडीकडनं आम्ही ही मागणी घेतो की जर आज महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटत असेल तर संबंधित शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य हे सुधारलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.